नवरी मिळे हिटलरला. 17 नोव्हेंबर प्रोमध्ये सगळे देवासमोर असतात. आजी म्हणते, दुर्गा जा आणि गॅसवर तवा ठेव, मला लीलाची दृष्ट काढायची आहे. लीला म्हणते, आजी माझं एवढं कौतुक करू नका. अहो मी एवढं काही नाही केलं, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं. आजी दुर्गाला म्हणते, जा बाळा. किशोर बॅगमधून पेनड्राईव्ह काढतो आणि म्हणतो, लीला मी तुला मूर्ख समजत होतो, पण तू तर मलाच मूर्ख बनवलं. तेवढ्यात दुर्गा म्हणते, काय किशोर काही हवं आहे का? किशोर पेनड्राईव्ह लपवत म्हणतो, नाही नाही, चावी सापडत नव्हती. बरं दुर्गा, तुझा असा चेहरा का पडला? नाही म्हणजे मला माहिती आहे या सगळ्यांनी तुला किती त्रास होत असेल. खरं तर हे सगळं मला पण बघवत नाही. ह्या घरामध्ये फक्त त्या लीलाचं कौतुक. अगं बाबांना सोडवण्यासाठी आपण पण प्रयत्न केले ना, त्याचं कुणाला काही पडलेलंच नाही आहे. ती ठीक आहे, एवढं काम झालं की देते चावी शोधून. तो काम कुठलं काम? ती म्हणते, अहो आजीला लीलाची दृष्ट काढायची आहे आणि निघून जाते. आता किशोर पटकन बेडरूममध्ये जातो आणि लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावतो. तर त्यामध्ये व्हिडिओ असतो. श्वेताची आई म्हणते, श्वेता हे सगळं आपण पैशासाठी करत होतो. आपण तर 25 कोटीची मागणी करणार होतो आणि आता तू होणार 250 कोटीची मालकीण. श्वेता म्हणते, तुला काय लागतं बोलायला? मला त्या माझ्यापेक्षा वयस्कर माणसाची लग्न करावं लागणार. आणि बघितलं ना, ते एजेने सगळे मुलं आपल्या घरात ठेवले आणि त्यांच्या त्या बायका किती मूर्ख आहेत. श्वेताची आई म्हणते, तो मोठा मुलगा त्याला काही कुणी विचारत नाही आणि एजंटच्या दोन्ही मुलांचा काही फायदा नाही. ती दुर्गा तर एजंटच्या पुढे जात नाही. तिला तू ना नौकर म्हणून ठेव. लक्ष्मी तर एक नंबरची बावळट आहे, तिला काही अक्कल नाही. आणि सरू मोठ्याने हसायला लागते. श्वेता म्हणते, काय ग आई? ती म्हणते, अगं ती तर हाफ मॅडच आहे. श्वेता हसून म्हणते, आई तू पण ना. हे सगळं ऐकून किशोर डोक्यालाच हात लावतो. श्वेता आणि तिची आई गाडीत बसतात. तेवढ्यात किशोरचा फोन येतो. ती म्हणते, हॅलो. तो म्हणतो, श्वेता मूर्ख आहेस तू, मूर्ख. ती म्हणते, काय झालं? आता किशोर सगळा प्रकार सांगतो. आता श्वेताच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. ती फोन ठेवते. तिची आई म्हणते, काय झालं ग? पण तेवढ्यात एजंटचा फोन येतो. श्वेता म्हणते, एजंटचा फोन मला का आला असेल? लीला म्हणते, आजी मला खूप भीती वाटते. आजी म्हणते, का गं? ती म्हणते, अहो ती श्वेता कधी पण घरी येईल आणि तिला तर मी लग्नाचा शब्द दिला. ती जर आता लग्न करायचं म्हटली तर? आजी म्हणते, बाळा आता आनंदाचा क्षण आहे की नाही, तो उपभोगूया, नंतर काय ते बघूया. तेवढ्या श्वेता आणि तिच्याही हजर असतात. त्या दोघींना बघून आजी आणि लीला दोघी पण हादरतात. लीला म्हणते, श्वेता तू का आलीस इथे? एजे वरून येत असतो. तो मी बोलवलं. तो खाली जातो. श्वेता जाते आणि तिचे पाय पकडते आणि म्हणते, एजे मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. एजे म्हणतो, श्वेता तू उठ, तुला माफी मागायची काही गरज नाही. आता दोघांचं काय चाललं हे कुणालाच कळत नाही. श्वेता म्हणते, एजे तू मला माफ केलं ना? श्वेताची आई म्हणते, एजे मला पण माफ करा. एजे म्हणतो, नाही श्वेताची काहीही चूक नाही. मी पोलीस स्टेशनमध्ये असताना खूप विचार केला आणि मला असं जाणवलं की श्वेता तिच्या जागेवर अगदी बरोबर आहे. भर मंडपामध्ये तिचा आणि तिच्या आईवडिलांचा खूप अपमान झाला आणि हे कुठल्या मुलीला सहन होणार, आणि त्यामुळे तिने हे पाऊल उचललं. पण याचा विचार आपण केलाच नाही. श्वेता तू माझी माफी नको मागू, मी तुझी माफी मागतो. लीला म्हणते, एजे याची काही गरज नाही, तुम्हाला माहीत नाही ही किती नाटकी आणि खोटारडी आहे. श्वेता म्हणते, लीला अगं काय बोलतेस? अजून काही बोलून मला लाजू नको. पहिलेच मला मी जे काही वागले ना त्याची लाज वाटते. लीला म्हणते, तुला लाज नाही वाटत का गं असं खोटं वागायला? श्वेताची आई म्हणते, तू खोटारडी आहेस. श्वेता नाही. एजे म्हणतो, बास मी ठरवलंय. श्वेता यापुढे तू अजिबात काळजी करायची नाही. तुझ्या लग्नाची जबाबदारी मी घेणार आणि मी तुला वचन देतो 1 महिन्याच्या आत तुझं लग्न होईल. श्वेता तिच्या इकडे बघायला लागते. तिच्या आई तोंडावर बोट ठेवून म्हणते, चूप बस. आणि विचारते, एजे तुम्ही श्वेतासाठी जो मुलगा बघणार तो तुमच्या तोलामोलाचा असणार ना? एजे म्हणतो, हो माझ्याच तोलामोलाचा असणार. आता श्वेताच्या आईला काय, श्वेताला पण आनंद होतो आणि ती खुन्नसपणे लीलाकडे बघायला लागते. लीला म्हणते, एजे याची काही गरज नाही. हे सगळं श्वेताने पैशासाठी केलं याचा माझ्याकडे पुरावा आहे. यश दाखवतो पुरावा. यश म्हणतो, हो. तो बॅगमध्ये शोधतो
पण काही नसतं. तो म्हणतो, अरे पेनड्राईव्ह ह्यामध्येच ठेवला होता. नाही ही पेनड्राईव्ह. लीला म्हणते, यश अरे असा कसा नाही आहे, नीट शोध ना. यश पुन्हा शोधून म्हणतो, नाही आहे. लीला म्हणते, एजे ही खूप खोटारडी मुलगी आहे. अहो माझ्याकडे पुरावा होता. एजे म्हणतो, लीला पुरावा असेल तर बोल, नाहीतर नको बोलू. मला सांग आई, माझ्या लग्नाआधी श्वेता अशी होती का? चांगली मुलगी होती ना? आजी म्हणते, हो चांगली वागत होती. लक्ष्मी म्हणते, एजे श्वेता खूप चांगली मुलगी आहे, म्हणून तर मी तुमच्यासाठी स्थळ आणलं होतं. एजे म्हणतो, दुर्गा तुला काय वाटतं? दुर्गा म्हणते, आता सगळेच म्हणतात तर असेल चांगली. श्वेता पुन्हा एजेचे पाय पकडते. तिची आई म्हणते, एजे तुमचे खूप खूप आभार. श्वेता जाऊन म्हणते, आजी आणि तिच्या पाया पडते. आता लीला विचारात पडते आणि एजे लीलाकडे बघत असतो. लीला माहेरी जाते आणि म्हणते, बाबा तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तुम्ही एवढे शांत म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच माझ्याशी बोलायचं. ते म्हणतात, रेऊ प्रेमात पडली. ती कुणाच्या? ते सांगतात यशच्या. लीला आश्चर्याने विचारते, यश म्हणजे दुर्गा मॅडमचा भाऊ? ते म्हणतात, हो. आता लीलाचा चेहराच खुलतो. एजेसमोर दुर्गा आणि यश उभा असतात. एजे म्हणतो, यश तू आत्ताच तुझं एज्युकेशन पूर्ण केलं, पुढे फ्युचरचा काय विचार केलास? यश म्हणतो, एजे मी 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. एजे म्हणतो, तू तुझ्या पद्धतीने जॉब शोधच, पण मी माझ्या पद्धतीने काहीतरी विचार करतो तुझ्या फ्युचरसाठी. मी तुझ्यासाठी काही प्लॅन केला तर तुला आवडेल का? यश म्हणतो, ऑफकोर्स. एजे म्हणतो, मी लवकरच तुम्हाला माझं डिसिजन सांगेल. आता दुर्गा स्माईल करते आणि मान हलवते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.